जो आहे संभ्रम निर्माण मतदाराचा करण्याचा प्रयत्न जो चालू आहे, हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे चालू आहे, आपल्याला हे करण्याची वेळच का मुळात आली हे मला कळलं नाही. कळंबोलीकर आमदारांना ह्या मत द्यायची का द्यायची? गेल्या 15 वर्षापासून हे आमदार या ठिकाणी आहेत. कळंबोलीकरांना दिलं काय? नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोकठोक मध्ये आपलं स्वागत करतो. पनवेल विधानसभा निवडणूक आहे आणि जसे जसे दिवस जवळ येतात निवडणुकीचे तसं तसं या निवडणुकीला कुठेतरी रंग चढताना दिसतोय. माझ्यासोबत कळंबोलीचे शेतकरी कामगार पक्षाचे धुरंधर नेतृत्व, एक निष्ठावंत कार्यकर्ता अशी ज्यांची ओळख, ते नगरसेवक रवींद्र भगत आपल्या सोबत आहेत. तुमचं लढवय्या रोकठोक मध्ये काय सुरुवात चालू आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? प्रथमतः मी लढवय्या रोकठोकचं मनापासून आभार मानतो, कारण आज सर्वच ठिकाणी मीडियामध्ये बघितलं तर मीडिया हा विकला जातो, परंतु एक रोकठोक लढवय्या आहे आणि आपण सर्वसामान्य माणूस म्हणून आमची एक दखल घेतली, त्याच्यामुळे तो आमचा धन्यवाद मानतो. या विधानसभेमध्ये ज्या परिस्थितीमध्ये जो मतदार जो आहे संभ्रम निर्माण मतदाराचा करण्याचा प्रयत्न जो चालू आहे, हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे चालू आहे, आपल्याला हे करण्याची वेळच का मुळात आली हे मला कळत नाही. ही आहे ना, ही प्रशांत ठाकूर आणि आमदार बाळाराम पाटीलची नाहीच आहे, ही लढाई आहे जनतेची. आज जनताच सांगते, म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस आणि मोठ्यातला मोठा माणूस पण असा म्हणतोय का आम्ही कळंबोलीकर आमदारांना ह्या मत द्यायची का द्यायची? आम्ही मत गेल्या 15 वर्षापासून हे आमदार या ठिकाणी आहेत. कळंबोलीकरांना दिलं काय हा माझा साधा सवाल आहे. आपल्याला फक्त कळंबोलीचं म्हणताय का पूर्ण पनवेल महापालिका? मी एवढं सांगतो का ह्या पनवेल महानगरपालिका आणण्यासाठी ज्या आमदारांनी हट्टाच केला की ही महानगरपालिका आणली पाहिजे. आता आपण महानगरपालिका आणली, 15 वर्षे काय केलं ते सोडूनच द्या. 15 वर्षात तर काहीच केलं कळंबोलीकरांना आणि पनवेलला सांगा. आपण जे हट्टास आले त्या महानगरपालिकेच्या नगरसेवक रवींद्र भगत मधून मला उपोषणाला बसायला लागत असेल या महानगरपालिकेच्या विरोधात आणि काम करण्यासाठी उपोषण करायला, तर मग अशी महानगरपालिका आणून आपण काय केलं, कोणता विकास केला, हा मला प्रश्न पडतो. भूखंड हस्तांतर व्हावा आणि त्या भूखंडामधून सिडकोच्या प्लॉट हे पनवेल महानगरपालिका हस्तांतर व्हावा, त्याच्यातून या कळंबोलीकरांना नागरी सुविधा मिळाव्या, यासाठी मी सातत्याने तिकडे पाठपुरावा केला. त्याचा फायदा हा महानगरपालिकेला झाला हे पण तुम्हाला सांगू इच्छितो. आणि ह्याचा साक्षीदार आयुक्त स्वतः आयुक्त साहेबांनी कबुली दिलेली आहे का भगत साहेब एका माझ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी त्याची ग्वाही दिली का भगत साहेब आपण सातत्यानं सिडको आणि महानगरपालिकेचे पत्रव्यवहार करतो आणि आंदोलन करतो, उपोषण करतो, त्याचा फायदा आम्हा महानगरपालिकेला झाला. ते भूखंड वगैरे हस्तांतर झाले, सगळं झालं, पण त्याचा फायदा हा कळंबोलीकरांना झाला नाही. आज कळंबोलीत तुम्ही पाहिलं असेल तर कळंबोलीचा रस्ता 15 वर्ष आमदार आहात ना तुम्ही, कोणत्या आधारित तुम्ही मतदान मागता कळंबोलीकरांना? पनवेलचं सोडूनच द्या. पनवेल तर तशी तरसलीच आहे सगळं. आज पनवेलमध्ये पाहिलं तर टँकर अजूनपर्यंत पनवेल चालते, नगराध्यक्ष होते, सगळं काय होतं बसवले. तर कळंबोलीतलं मी तुम्हाला सांगेल, कळंबोलीत रस्त्याचं कामं आज होऊ शकले नाही. आज मुबलक पाणी देऊ शकलं नाही तुम्ही. लाईटचा लपंडाव तर असा आहे का आम्हाला 1-2 वाजेपर्यंत रात्रीचं उठून त्या लाईटच्या व्यवस्था करण्यासाठी एमसीबीला हात जोडून विनंती केला होता आणि हे सांगतात का आम्ही सगळ्या सुविधा पुरवल्या. कोणत्या सुविधा दिल्यात आणि का मतदान करायचा हा मला प्रश्नच नाही. प्रामुख्याने एक विषय सांगितले, 15 वर्ष जर आमदारांनी विकास जर केला नाही तर मग ते वारंवार तिसऱ्यांदा आमदार का झाले हा पण एक प्रश्न त्याच्यात. म्हणजे पहिल्या 5 वर्षात त्यांनी कामं केली नसतील तर दुसऱ्या वेळी निवडून यायला पाहिजे नव्हतं. दुसऱ्या वेळी आले म्हणजे पहिल्या वेळी केले, मग मतदार तरी मत त्यांना देतात, म्हणजे काहीतरी त्यांच्या मनात भावना आहे ना. नक्की तुम्हाला सांगतो कसं आहे, आज या ठिकाणी ज्यावेळेस निवडून आले, एकतर मोदीची लाट, नंतर आज जे दुसऱ्या आघाडीमधून निवडून आले. मला एक सांगा, सत्ता तुमच्या ताब्यात होती, केंद्र सरकार तुमच्या ताब्यात होता, महाराष्ट्र सरकार तुमच्या ताब्यात होता, सिडको तुमच्या ताब्यात, आता सिडकोच्या अध्यक्षपद पद त्यांच्याकडे होता, या ठिकाणी महानगरपालिका तुमच्याकडे होती. या सगळ्या ठिकाणी सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर या ठिकाणी जिथे सत्ता असते तिथे लोक जाण्याचा प्रयत्न करतात. तशाच प्रकारे हे आमदार मधून जिथे सत्ता असते त्या ठिकाणी जातात. आणि आज खरा नेतृत्व काम करणारा जनतेचा आमदार कोण आहे तर आमदार बाळाराम पाटील याला मानतात आणि आज खरंच तो काम करतो हे दिसून येते. नक्की सांगतो का यावेळेस शहरातली लोक त्रसलेले आहेत. तुम्ही आहे आज खारघर ठिकाणी पण 2-2 दिवस पाणी येत नाही, अशी परिस्थिती खारघर ठिकाणी आहे. टॅक्सचा विषय जो महत्वाचा आहे, मला एक कळत नाहीये, आज पनवेल महानगरपालिकेला 5 वर्ष झाली नाही, म्हणजे सुरुवातीला 5 वर्षाला सुरुवातीला स्टार्टला त्यांनी जी महानगरपालिका स्थापन झाली आणि स्थापन झाल्या तुम्ही नजदीकच्या नवी मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरच्या बरोबरला टॅक्स लावता. जिथे 30 वर्ष ज्या महानगरपालिकेने त्या ठिकाणी सुविधा दिल्या, नागरी सुविधा दिल्या, त्याचप्रमाणे इथं जर तुम्ही टॅक्स लावता, इथं तुम्ही सुविधा द्या ना.
टॅक्सला विरोध कोणाचा नव्हता ना तुम्हाला. त्या पद्धतीची सुविधा द्या आणि नंतर तुम्ही टॅक्स लावा. टॅक्स लावण्याचा अधिकारच मुळात महानगरपालिकेच्या जे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि यांच्या 45 नगरसेवकांनी यांनी पाठिंबा दिला आणि टॅक्स लावला. आम्ही तर त्याच वेळेस विरोध करतो टॅक्स लावत असताना तुम्ही कॅटेगरी घ्या. आता मी सरपंच असताना तुम्हाला सांगू इच्छितो, मी ग्रामपंचायत सरपंच असताना त्यावेळेसला आम्हालाही अधिकार होते ना टॅक्स लावा म्हणून. आम्ही नाही लावलं शहरी ठिकाणी टॅक्स लावलं. आम्ही काय केलं, जिथं कमर्शियलचा भाग आहे त्या ठिकाणी लावलं, कंपन्या वगैरे लावू शकलो आम्ही. परंतु या ठिकाणी टॅक्स लावायचा आम्हाला जर लावता आलं ना, तसंच या ठिकाणी ज्या आता आमदार आहेत किंवा त्यांचे बंधू आहेत यांना जर टॅक्स विचार केला असता तर लोक लावू सांगा. आम्ही पण सांगितलेलं टॅक्स लावता तर तुम्ही सुविधा द्या. महापालिका जर अस्तित्व आणि स्वतः आमदार साहेबांनी पण आमच्या चॅनलला मुलाखतीत असं सांगितलं की जिल्ह्याचा सोयी सुविधा तुम्हाला पाहिजे तर टॅक्स हा लावाच लागतो. मुळात म्हणजे टॅक्स बाबत जो जिजिया कर ज्याला म्हणतात तर ते लोकांना संभ्रमित केलेलं आहे. मुळात म्हणजे काय झालं, 2-3 वर्षाचा टॅक्स एकदम लागल्यामुळे तो आकडा वाढलेला, नाहीतर सगळ्या महापालिकापेक्षा पनवेल महापालिकेचा टॅक्स कमी आहे असं देखील भारतीय जनता पार्टीकडे सांगण्यात येतं. तुम्हाला सांगतो बघा, मुळातच टॅक्स लावला हा चुकीच्या पद्धतीने लावला. टॅक्स लावतावलेच तुम्ही प्रभागनीय बैठक घेतल्या पाहिजे. टॅक्स किती लावला पाहिजे म्हणजे विचारातच घेतलं नाही ना तुम्ही. मी विरोधकांना नाही, सत्ताधाऱ्यांनीच लावलेलं आहे ना, आम्हाला घेतलंच नाही ना. आम्ही किती वेळा सांगितलं की आपण टॅक्स लावत असताना महापौरांना विचारा, सभेमध्ये महापौरांना आम्ही विचारतो तुम्ही टॅक्स लावता. आम्हाला विरोधक आम्ही नगरसेवक आम्हाला विरोधी पक्ष नेते पण तुमचे तिथे होते प्रीतम. होतो ना, आम्ही सर्वांनी विरोधच केला ना. आणि तुम्हाला सांगतो एक वेळ तर 15 नगरसेवकांना आम्हाला निलंबित केलं. पीपी किट घालून त्या सभेमध्ये गेलो आणि त्या सभेमध्ये त्यांना सांगितलं की आपण जर चुकीचा टॅक्स लावला तुम्ही बसा, एकत्र बसून घ्या, जनतेशी संवाद साधा. टॅक्स लावता तुम्ही जनतेला विश्वास दिला, तुम्ही विकास करता. विकास कोणाचा करता? तुमच्या स्वतःच्या कंपनीचा विकास करता. तुम्ही कोणती कामं केलेत कळमुली सांगा. कळमुलीकडे काय मतं द्यायची तुम्हाला ते सांगा मला फक्त. कळमुलीत असं काम दाखवा ना तुम्ही. बघ 5 वर्षानंतर आज रस्त्याचं काम चालू, पण रस्त्यात खड्ड्यात रस्ता ते पण कळत नाही. आणि ते पण मी ऐकतो गणेश देशमुख यांचा आभार मानतो. त्यांनी त्यांच्या मुलं आणि त्यांनी कबुली दिलेली आहे, त्यांच्या मुलं हा रस्त्याचं काम ठेवलंय. परंतु परिस्थिती काय, कळंबोलीकडे येताना बघतात. आज तुम्ही रस्त्यावर फिरला तर रस्ता आहे का ड्रेनेज लाईनचं पाणी आहे. आज तुम्ही बघा ना, एलआयजी भाग असेल, केलफाय असेल, म्हणजे सर्व सेक्टरमध्ये बऱ्याचशा अशाच परिस्थिती आहे. मग का मतदारांनी द्यायचं असा माझा सवाल आहे. आज रवी बाळराम पाटलांच्या बाबत तुम्ही लोकांपर्यंत जाताय मतांसाठी, नेमकं काय लोकांना आश्वासित करताय तुम्ही? मी खरं तर सांगेल, येणारा 20 नोव्हेंबरला आज खरं तर बदल हवाय, पनवेलला बदल हवाय. फक्त लोकांपर्यंत आमची शिट्टी पोहोचा. आज लोकांपर्यंत शिट्टी, लोक स्वतःहून सांगतात का साहेब आम्ही कुठल्याही पक्षाचे असलो तरी मतदान आमदार बाळाराम पाटील सांगा. आम्हाला हा 5-5 वर्ष आमदार बघायला भेटत, फक्त इलेक्शनच्या वेळेला येतोय. मग असा आमदार आम्हाला पाहिजेच नाही. आम्हाला जनतेमध्ये राहणारा, जनतेशी संवाद साधणारा, जनतेच्या विकासाला पुढे घेऊन जाणारा, जनतेच्या लोकांचा फ्युचर करणारा माणूस पाहिजे आणि तो आमदार बाळाराम पाटील झाले. येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी समोर कळंबोलीतली जास्तीत जास्त मतं 100% होणार याची ग्वाही मी आज देतो तुम्हाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आज कळंबोली असेल, खारघर असेल, कामोड अशा बऱ्याच सोसायट्याच्या अंतर्गत ह्या कार्यकर्त्यांच्याकडे सोसायटीच्या लोकांनी मागणी केल्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेचा जिल्हा नियोजन विभाग असेल यांच्या माध्यमातून अंतर्गत पेवर ब्लॉक्स लावण्यात आले, समाज मंदिराचे काम करण्यात आले, ज्या ठिकाणी गार्डन्स बनवण्यात आले. ही सगळी सुविधा ज्या भेटत होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो, त्यावेळेस राष्ट्रपतीच्या हातून त्यांना पुरस्कार मिळाला. मोठी गोष्ट आहे. जिल्ह्याच्या आज राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हणजे खाऊ नये. आणि आपण पाहिलं असेल, आता कोकण शिक्षण मंडळाचे आमदार होते ते, कोणी काही सांगत असेल पनवेलला काय केलं, प्रश्नावर येणार आहे नाही मीच तुम्हाला सांगतोच ना परिस्थिती काय. कोकण शिक्षणाचे आमदार असताना आज तुम्ही म्हणजे 5 जिल्ह्यामध्ये काम करत असताना 5ही जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आमदार म्हणून कोकण शिक्षण म्हणून आमदार निवडून. मी नक्कीच काही गठबंधनच्या मुलं आधी आम्हाला काही त्रास झाला किंवा काय झाला, परंतु शैक्षणिक मधील तुम्हाला सांगतो कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, शैक्षणिक साहित्य असेल, हे पोहोचण्यामध्ये 1 नंबर आमदार बाळाराम पाटील गेला. आपण त्याला जुनी पेन्शन मिळावी म्हणून तुम्हाला सांगतो वर्धा ते नागपूरपर्यंत पायदिंडी केली, पुण्यापासून मंत्रालयापर्यंत पायदिंडी केली. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जोपर्यंत यांना पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी पेन्शन न घेण्याचा निर्णय घेतला. असा आमदार कुठे मिळेल का तुम्हाला? आज शिक्षण क्षेत्रामधलं काम करणार, पण त्या ठिकाणी काम करत असताना इकडे काम केलं नाही का? या ठिकाणी काम करत असताना आमदार बाळाराम पाटील, मग तो नैनाचा विषय असू दे, इथल्या प्रकल्पांचा विषय असू द्या, इथल्या शहरातल्या लोकांचा विषय असू द्या, प्रत्येक वेळा या ठिकाणी आमदार बाळाराम पाटील अग्रेसिव्ह राहून पुढे लोकांशी भांडत बसला, लोकांना न्याय देण्यासाठी भांडला. आज टॅक्सचा विंद महाविकासाच्या मधचा नेतृत्व संबंध उरण आणि पनवेलचं नेतृत्व सांभाळत असताना आमदार बाळाराम पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये सोसायटीच्या लोकांना एकत्रित करून महानगरपालिकेवर मोर्चे घेतले, आंदोलन केलं आणि त्यामध्ये 30% सवलत मिळण्याचा एक प्रामुख्याने म्हटला. परंतु जी आमची प्रामुख्याने मागणी आहे का आम्ही टॅक्स भरायला, पण तो टॅक्स आवाज आहे जवळजवळ 17 ते 18% टॅक्स हा नवी मुंबईच्या पेक्षा जास्त आहे. मी म्हणाल 17 ते 18 त्याच्यापेक्षा जास्त आहे. ज्याचा सर्व्हिस टॅक्स लोकांनी भरलेला आहे, सगळं काय केलेलं आहे, सगळं तुम्ही टॅक्स लावता कोणाच्या पद्धतीने. या अशा सगळ्या सुविधासाठी आमदार बाळाराम पाटील साहेब
भांडत होते. आणि आमदार साहेब निवडून आल्या एक 4 महिन्यात या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये टॅक्सचा विषय जो आहे सरकारच्या मधून सोडवण्याचा 100% प्रयत्न दिले आहे. जी शास्ती आहे ती शास्ती माफ करण्यात मग त्या आज कळंबोलीतलं तरी आम्हाला कळंबोलीत काय नेमकं झालं पाहिजे आम्हाला स्वतःला म्हणजे खालच्या ग्राउंड लेवलच्या लोकांना सुद्धा विचारतात बाबा आपण कळंबोलीत काय विजन असलं पाहिजे काय केलं पाहिजे असे संवाद करतात. अशा आमदारांना आम्ही मतं टाकणार आहेत. ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगतो ही लढाई आहे ना मी तुम्हाला सांगितलं जनतेने लढाई हातात घेतलेली आहे आणि जनतेने हा एवढा 15 वर्ष यातना भोगितल्यात. मला बोलण्याची परिस्थिती का आली तर खरंच वाईट परिस्थिती आहे. आज जनताच सांगते. आज मला रोज म्हणजे शेकडो लोक रोज भेटत असतात माझ्या ऑफिसला येत असतात. लोक सांगतात शहरातली लोकच सांगतात ग्रामीण भाग तर आहेच सोबत साहेबांचे पण शहरातली लोक सांगतात साहेब का आम्हाला आता बदल हवाय बस झाला आता बदल हवाय आम्हाला आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील सरकार नेतृत्व करणारा माणूस पाहिजे जो जनतेसाठी रोकटोक रस्त्यावर येणारा माणूस पाहिजे आणि तो येतोय म्हणून आम्ही कुठल्याही पक्षाचा तुम्हाला सांगतो. आता मागे एका महिन्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल कळंबोलीत पण असेल कांबळ्यात कारवाई करण्यासाठी लोक आले होते. हे कुठल्या पक्षाचे होते मला काय सांगायचं बरं वाटत नाही पण त्याच ठिकाणी मी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही त्यांनाही बोलवा ना पण ग्राउंड लेवलला त्यांना जमतच नाही यायला. अहो मीच सांगितलं बोलवा मजून काय येत नाही एकदा नाही दोनदा नाही 3-3 वेळेला कारवाईला येतात लोक तुमचे माणसं आहेत ना. परंतु ज्या नेतृत्वाने तिथे आला तर प्रकल्पाचा नेता म्हणून तुम्ही वागता अध्यक्ष सिडकोचे अध्यक्ष झाला होता तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही प्रकल्पांचा विषय सॉर्ट आउट करू शकले नाही. 15 वर्ष लागतात तुम्हाला तुमची सत्ता होती तुमच्याकडे 3-3 वेळेला तुम्ही आमदार झालात. सरकार तुमचा होता महाराष्ट्र सरकार तुमचा केंद्र सरकार तुमचा होता का तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते का कामं करत नसतील असं वाटतं तुम्हाला? आता मलाच कळत नाही नेमकं तुम्ही कोण आहात प्रकल्पग्रस्त आहात नेतृत्व सांभाळता तर मला असं वाटतं तुम्ही जर ह्या गोष्टी 2-3 गोष्टी तर तुम्हाला दुसरा बदलू शकला नसता कोणी. काम न करून त्यांना काय भेटणार त्यांना पण पुढची निवडणूक लढवायची. आता जर त्यांनी 5च्या याच्यात काम करत नसतील ते आता निवडणूक लढवत कुठल्या तरी कामांच्या जोरावर लढत असतील ना. मग मी तुम्हाला तेच सांगतो लोकांपर्यंत जो चुकीचा मेसेज मीडियाच्या मधून दाखवला जातो सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवला जातो तो चुकीचा मेसेज होता. आज रोकटोकच्या चॅनल मधून आपण रोकटोक आहात आपल्या चॅनलचं नाव रोकटोक आहे. रोकटोक लोकांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे. लोकांपर्यंत जी शिट्टी आहे महाविकासाची शिट्टी आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी बाळाराम दत्तात्रय पाटील यांना पूर्णपणे पाठिंबा म्हणजे आघाडीचा पूर्णच आहे. आदरणीय काँग्रेसचे नेते जे राहुलजी गांधी साहेब आहेत त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या ठिकाणी विविध संघटनेचा म्हणजे त्याचा समाजवादी असेल आरपीआय असेल आप असेल सर्वच पक्षांचा या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आहे. या पलीकडे जाऊन ज्या संघटना आहेत त्या संघटनाचा आमदार बाळाराम पाटील साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. आणि हे सगळं देऊन सुद्धा म्हणजे हे आता मला हे कळत ना 2-2 दुसऱ्या नावाची उभे करायची कशाला करता ठरत लेट तुम्ही ठेवा ना. तुम्ही खरंच काम करत असेल तर तुम्हाला नंतर निवडून देणार आहे. लोकांची दिशाभूल कशासाठी करता. अरे वाजणार आहे शिट्टी ना तर तुम्ही एवढं घाबरला कशाला. वाजू दे ना शिट्टी एकदा शिट्टी वाजू द्या. शिट्टीचं नेतृत्व करणाऱ्या आमदारांना इथं काम करू द्या 5 वर्षात बघू द्या ना काय कसा विकास होत नाही. संधी देऊ द्या संधी द्या तुम्ही आणि तुम्ही एकदा संधी दिल्यानंतर तुम्हाला कळेल का या 15 वर्षात काय काम केलंय का नाही केलंय आणि या 5 वर्षात किती काम पद्धतीने होतोय. ज्या 15 वर्षाचा बॅकलॉग नाही काढला ना तर मी तुम्हाला पक्षाचा राजीनामा देईल. माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाने अनेक नेते घडवले तळागाळातले नेते घडवले आणि कालांतराने ते नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले असे त्यांची भूमिका बदलली. म्हणजे मला बघण्याचं तुम्हाला जे बाळकडू पाजलं गेलं पक्षाने ते तुम्ही नंतर विसरता हे कशामुळे काय कसं आहे कोण मला त्यांच्यावर बोलायचं नाही ऍक्च्युली कोण गेले कुठे काय गेले आज त्यांची परिस्थिती काय त्यांच्या मनाला विचारा तुम्ही. जो मान सन्मान जो तुम्हाला होता जो तुम्हाला फुल अधिकारी होता ज्या शेतकरी कामगार पक्षामध्ये असा एक पक्ष आहे जो कुठलाही दडपण टाकणारा म्हणजे तुम्हाला फ्री हँड असते म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने लोकांची जनतेची सेवा पण इथे विचारला जावं लागतं. आज परिस्थिती जेणाऱ्या जेवढे पण गेलेले आहेत ना त्या लोकांना विचारा ना मनातून विचारा आणि तुम्ही मनातून उत्तर द्या. पण त्यांच्यावर आपल्याला बोलणं मला वाटतं योग्य नाही. आमदार प्रशांत ठाकूर सांगतात की कर्नाळा बँकेच्या भ्रष्टाचाराचा जो पैसा आहे तो कुठेतरी संपवण्यासाठी ही निवडणूक काय बेफुली बात आहे. हे तुम्हाला विकासाचं सांगा ना कशाचं काय नाव काढता. आज लोकांची कामं काय केले ते सांगा काय ते सांगा ना. कळंबोलीकरांचे काम काय केलं मला एवढा दिसतं. मी पनवेलमध्ये जात नाही मला काय तिथं काय करायचं नाही. मला माझ्या कळंबोलीमध्ये काम नाही झालं याची खंत आहे. मी सातत्याने महानगरपालिकेच्या सभेमध्ये सातत्याने विचारत होतो. हे लोक सांगायचे साहेब तुम्ही आमच्याकडे आल्याशिवाय तुमचं काम होणार आहे. म्हणून तुमच्याकडे येण्यासाठी आम्ही कशाला यायचं तुम्ही आमच्याकडे तुम्ही गेलेलात कळंबोलीत तुम्ही काय काम करता. आज तुम्हाला सांगतो आदरणीय जे गणेश देशमुख साहेब होते यांनी विविध कामांची मंजुरी दिली. तुम्हाला सांगतो या ठिकाणी होल्डिंग पॉइंट आहे क्रीडांगण आहे तुम्हाला एक सांगतो स्पोर्ट अकॅडमीसाठी अशा विविध याच्यासाठी त्यांनी मंजुरी दिली.
मंजुरी कामं का मंजुरी दिली, आयुक्त साहेब बदलले, पण स्थगिती ठेवली, काम का करत नाही? आणि मुळात मी सांगतो तुम्हाला, लोकांना नागरिकांना काही हवं नाहीये. नागरिकांना फक्त रस्ते द्या, तुम्ही पाणी द्या, लाईट द्या, असे चांगले चांगले गार्डन द्या. तुम्ही सगळं जे करता ते तुमचं स्वतःचं कंपनीमध्ये काम करण्यासाठी करता. आज मला बोलावं लागलं, मी बोलत नव्हतो पण आज मला बोलावं लागतं. लोकांना तुम्ही मोठे मोठे नका का स्वप्न दाखवू, तुम्ही फक्त लोकांना चालण्यासाठी रस्ते द्या, घरी पाणी प्यायला द्या, लाईट द्या व्यवस्थित. पण जशी जशी डेव्हलपमेंट वाढते तसा कामाचा देखील लोड वाढतो, त्याच्यामुळे कामं कुठेतरी रेंगाळतात असं देखील. अरे 15 वर्षात ना तुम्ही 15 वर्ष नाही करू शकलात. अरे माझ्या गावात मी सरपंच असताना 2012ला सरपंच असताना मी कामं केली. आज त्या कामाला पाण्याचे टाके तोडून ठेवले, पाण्याच्या टाकीचं काम चालू करून देत आहे. आयुक्त साहेबांच्या हातून उद्घाटन झालंय, तरी त्याला असते आणि 2 टाइम पाणी भेटवता. आज जवळजवळ माझे टाके तोडलेले 2017ला टाके तोडले, 17ला टाके तोडले, आज 2024 आलंय. मला सांगा ना, म्हणजे 2 टाइम आम्हाला पाणी भेटतं, आज पाणी 1 टाइम पाणी भेटण्याची मुश्किल चालवली आहेत. आयुक्त साहेब मंजुरी देतात, होकार देतात, सभेमध्ये पण काम करत नाही. हे नेमकं काय आहे? यांना नियोजन करता आलं नाही. आज पाणी पनवेल ठिकाणी तुम्ही पनवेलचं नेतृत्व करता, पनवेलला आजही पाण्याची टंचाई, टँकरने पाणी पुरवलं जातो. मी जर माझ्या प्रभागात काम करत असेल, माझ्या प्रभागातल्या सुविधासाठी मी भांडत असेल, तर मला ते पूर्ण होणार, तर मला ते वाईट वाटणारच ना. आज कळंबोलीची परिस्थिती तुम्ही अशी करून ठेवलेली आहे. मग ते आमची सिडको होती ती परवडत होती. हा माझा प्रामुख्याने आरोप आहे. आणि अशा आमदारांना मी तर आपल्या रोखटोकच्या लढवच्या माध्यमाने हे करेल का येणाऱ्या 20 तारखेला आमदार दत्तात्रय बाळाराम पाटील अनुक्रमांक 7 या समोरील बटन दाबून, शिट्टीचं बटन दाबून प्रचंड बहुमताने कळंबोलीसह पनवेल महानगरातल्या क्षेत्रातील लोकांनी काम दिलं पाहिजे, एवढं मी सांगू इच्छितो. 23 तारखेला शिट्टी जी आहे ना ती जोरात वाजणारच आहे. आज शहरातली लोक त्रसलेत, म्हणजे कळंबोलीच नाही तर कामोठा असेल, खारघर असेल, पनवेल असेल, न्यू पनवेल असेल, शहरात ग्रामीण भाग तर पूर्णपणे आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या सोबत आहेत. कारण त्यांना आज कळून चुकलंय, मग तो भाजपचा असू दे, इतर पक्षाचा, कुठल्याही पक्षाचा असू दे, आज सर्वांना माहिती पडलेलं आहे का एकच नेतृत्व आहे जो शहरातल्या लोकांसाठी भांडतो आणि प्रकल्पासाठी. आज शहरात तुम्ही जाऊन परिस्थिती विचारा ना, तुम्ही ग्राउंड लेवलला झाला. मी मित्र तुम्हाला रोखतो सांगाल, तुम्ही शहरातल्या लोकांच्या बाईट्स घ्या, कळंबोलीचं असेल, खारघर ठिकाणी असेल, काय विकास केला? विकास फक्त नावाला आहे. मोठे मोठे विकास लोकांचा नको आहे. तुम्ही पहिले सुरुवातीला ह्यांनी काय केलं हो? विकासाच्या नावाखाली ही बिल्डिंग उभी कर, ती बिल्डिंग. अरे लोकांना द्या ना, पाणी द्या ना प्यायला, रस्ते द्या ना, नीट लाईट द्या. माझा सारखा अर्थ तोच आहे. नवी मुंबई महापालिकेतल्या गणेश नाईकांनी म्हणजे ते मोरबे धरण नवी मुंबईकरांना दिला, असं काही पनवेलमध्ये. अरे मी सांगतो, आता गणेश नाईक हे भाजपचेच होते ना, आणि नवी मुंबईत होते. आता ती महानगरपालिका, आता तिथे पाण्याचा रेट वाढत नाही, तिथे सगळ्याच गोष्टी सुविधा आहे, टॅक्सचा रेट वाढत नाही. तो स्पष्टपणे सांगतो. तो आमदार आणि हा आमदार काय मला काय कळत नाही नेमकं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी क्लिअर कट सांगतो तुम्हाला, नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना 92 साली झाली. 94ला टॅक्स लावला, 2 वर्ष टॅक्स लावला त्यांनी. माझ्याकडे आरटीआय मधून माहिती आहे पूर्ण. पण या ठिकाणी काय नंतर लोकांचा विचार काय कळलं नाही. सर्वसामान्याचा विचार झाला पाहिजे होता. ह्या लोकांनी सर्वसामान्याचा विचार केला नाही. लोकांना जो प्रॉपर्टी टॅक्स, जिज्या कर जो टॅक्स लावलाय, याच्यामुळे लोक खूप त्रस्त आहेत, तुम्हाला खरं सांगतो. आणि अशा लोक, तुम्हाला सांगतो, या करोनामध्ये तर सांगेल तुम्हाला, मी करोनामध्ये माझ्या ऑफिस मध्ये काम करत असताना या ठिकाणी कित्येक अनेक लोक करोनामधून गाव सोडून गेले, दुकानं सोडून गेली. जे इथून शिफ्ट झाले कोरोनाच्या भीतीने गेले ना, ते गेले का? तर त्यावेळेस अशी परिस्थिती होती का ह्या ठिकाणी टॅक्स भरायचा का दुकान सांभाळायचं. म्हणजे जवळजवळ काही ठिकाणी तर कामोठ आणि कळंबोलीचे माझ्याकडे असे माझे काही मित्रमंडळी आले होते ना, आपल्याला सांगू शकतो का, ते बोलतात जेवढा कमवतो त्यातला 25% 30% तर टॅक्सातच जाणार आहे. मग अशा प्रकारे आम्ही व्यवसाय करता का काय करता, एवढे टॅक्स लावतात. आणि यांच्यात खूप मोठ्या चुक्या आहेत त्या टॅक्समध्ये. म्हणजे एखादी एजन्सी नेमायची, ते एजन्सीकडनं त्याला कामाला लावायचे. परत तुम्हाला सांगतो, आता एखाद्या फ्लॅटचा रूमचा चेक केला तर त्याच्यामध्ये जर त्या याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला त्या मेजरमेंटमध्ये जर चुका असेल तर त्या चुका त्यांना दाखवून दिल्या तर त्याची चार्जेस वगैरे घेणार हे लोक. तुम्ही साहेब तुम्हाला सांगतो, 4 दिवस उपोषणाला बसलो मी. उपोषणाला बसल्यानंतर 4 दिवस पाणीचा थेंब नाही पिला मी. कळंबोलीतल्या तुम्हाला सांगतो, म्हणजे अमृत सोसायटी पासून तर अशा 100 सोसायटीचे माझ्याकडे लेटर आहेत. आणि मी त्या ठिकाणी उपोषणाला बसलो तर माझ्याकडे जवळजवळ शेकडो फायली अशा मी टेबलवर ठेवल्या होत्या. तुम्ही नाही त्या ठिकाणी ठेवल्या, त्याच्या माध्यमातून काही प्रमाणात ते कामं करण्याचं आश्वासन मिळाले. काही ठिकाणी थातूरमातूर रस्ते रिपेअर असतील, हे करायचं ते करायला चालू केले. आणि तुम्हाला सांगतो, या म्हणजे कळंबोलीतल्या बऱ्याचशा लोकांनी पत्र देऊन सांगितलं का आम्हाला टॅक्सला विरोध आहे. आणि त्या टॅक्ससाठी मी विरोध होतो. कळंबोली सहित नाही तर पनवेल महाराष्ट्रात कोणती विकास कामं व्हावी, कळंबोलीत कुठली विकास कामं, यासाठी उपोषण पत्र लेखी मिळालं. पण शेवटा सत्ता केंद्र आहे ना,
सत्ता आणि पैसा ह्या सत्तेचा उपाय करून ज्यांना जिथं करायचं तेवढं तिथं करत बसतात आणि पैसे कमवण्याचं साधन चालू आहे. इथे केलं तर रवींद्र भगत यांनी उपोषण केला होता, आंदोलन केली होती. आता आंदोलन करायला ना उपोषण करायला आम्हाला लागतं, मग असला विकास कसला तुमच्या कामाचा? मी तर म्हणेल आता हे जनतेनेच ठरवलेलं आहे, शहरातल्या लोकांनी ठरवलं आहे, ग्रामीण भागातल्या लोकांनी ठरवलं आहे, संघटना ठरवलंय आणि सर्व पक्षीय. मग आता अपक्ष जे तुम्ही राहिलेलं मग नाव सांगितलं त्याच्यातून मग काही पक्षाची लोक हे बाळाराम दत्तात्रय पाटील यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात, ग्राउंड लेवल करतात. आज आम्ही आहे ना सकाळी 10 वाजता म्हणजे 10 वाजल्यापासून माझे कार्यकर्ते येतात. मी सकाळी 7-8 वाजता येतो, काम करतो, तिथून माझ्या ऑफिसला येतो, म्हणजे लोकांची भेटगाडी करायची आणि जो रात्री 12 वाजेपर्यंत काम चालू. म्हणजे लोक अशी येऊन भेटतात, साहेब आम्हाला तुम्ही सांगा. आता निशाणीचा जो भेरगोदल आहे, कारण आता महाविकासाची निशाणी म्हणजे ही शिट्टी आहे, हे आपल्या रोकटोकच्या माध्यमातून सांगतो. त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेस नेते राहुलजी गांधी साहेब, पुन्हा एकदा सांगतो, बाकी उद्धव साहेब आहेत ना. तुम्हाला आता काय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेबांनी जर पाठिंबा जाहीर केला होता, आता हे कोणाला पाठिंबा दिला? म्हणजे ते एक संभ्रम आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, पनवेल, पेण आणि अलिबाग ह्याच्यामध्ये आदरणीय राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार साहेब, राहुलजी गांधी साहेब, उद्धव साहेब, बाकी इतर सर्व संघटना, म्हणजे त्याच्यामध्ये RP अनिल नाईक साहेब आहेत, सुदाम पाटील साहेब, सतीश पाटील साहेब अग्रेसिव्ह येऊन काम करतात या ठिकाणी. हे सर्वच पक्षांची लोक याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे. आज जे झालंय त्यांना पस्तावा आहेच, नाही असं नाहीये. त्यांच्या मनाला विचारा तुम्ही काय आहे परिस्थिती. मी त्यांच्यावर बोलला नाही, त्या ताई आमच्या सोबत काम केलं, आम्ही पाहिले जाऊन. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे का खारघर असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल, कामोठा असेल, न्यू पनवेल असेल, तळोजा भाग असेल, या शहरातील या बाकीच्या लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आज जर आपल्याला ही एकच संधी आहे, त्याच्यानंतर संधी नाही. कारण इथला आमदार काय सांगतो तो तुम्ही पाहिलं असेल. मला आमदारांच्या बद्दल खूप वाईट वाटतं. असे आमदार का असे बोलू शकतात? महाराष्ट्रातला पहिलाच आमदार बघितला मी का जो सांगतो टॅक्सला विरोध केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल. अरे विकास करायचा तुम्ही टॅक्स गोळा करा ना, पण तुमची ही पद्धत बरोबर नाही. मला असं वाटतं आमदार साहेब तुम्ही समजून घ्या. असं बोलणं माझ्यासारख्या माणसाला तरी मला किती लोक बोला, अरे आमदार साहब ऐसे कैसे बोलते? अरे बोलो हम क्या कर सकते, हम नहीं बोल सकते ना, वो आमदार आहे. लेकिन अशा पद्धतीने आमदार साहेब बोलू शकतात, ही कीव म्हणजे एकदम चुकीचं धोरण आहे मला असं वाटतं. आपण लोकांना सांगितलं पाहिजे होतं, बरं ठीक आहे टॅक्स आहे ना, तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष टॅक्स नव्हता घेतला होता, 30% 20% कॅटेगरीच्या प्रश्न भरला पाहिजे होता. विरोध केला तर गुन्हे दाखल करणार, ही कोणती पद्धत आहे? म्हणजे तुम्हाला लोकांनी घर घाण ठेवायचं, फ्लॅट घाण हे करायचं आणि कुठूनही पैसे आणायला भरा. तुम्ही तुमच्या चुक्या झालेल्या आहेत, तुम्ही त्याचं नियोजन बरोबर केले नाही, तुम्ही तुमच्या खालच्या फलीला विचारला पाहिजे होतं आणि वरतून तुम्ही अशा पद्धती करतात. तर मला वाटतं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. याचा निषेध मधून लोक 100% विरोधात जाणार. जे मला सांगतो बघा, आमदार बाळाराम पाटील हे आमदार असो नसो काम करतच असतात. येणाऱ्या आमदारामध्ये 100% आमदार बाळाराम पाटील या महाविकासाच्या मध्ये आमदार असणारच आहेत. परंतु आमदार बाळाराम पाटील आम्ही आमदार म्हणतोच असो नसो ते, परंतु तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आमदार बाळाराम पाटील साहेबांनी आजपर्यंत असा काही विषय ठेवला नाही का कोणतं काम नाही केलं. त्यांच्याकडे जो काम केला, जो प्रश्न केला तो सोडवण्याचा पूर्णपणे 100% प्रयत्न केलाय. त्याच्यामुळं या पुढच्या 5 वर्षात जे आणि 5 वर्षामध्ये जे कामं करू शकले नाही, जे खंत झाली, म्हणजे ते काही बॅकलॉग राहिलेल्या कामाचा काही काम झाला नाही विकास, तो विकास 5 वर्षाचा पूर्णपणे या पुढच्या 5 वर्षात करणार 100%. नंतर हे होते आपल्यासोबत रवींद्र भगत आणि यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील प्रामुख्याने पनवेल महानगरपालिका जो क्षेत्र आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची असलेली सत्ता आणि येथील असलेल्या आमदारांच्या बाबत त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केलेली आहे. कळंबोली सारख्या शहरांमध्ये अनेक प्रकारची कामं जी खोळंबलेली आहेत ती झालेली नाहीत आणि प्रामुख्याने सर्व्हिस टॅक्सचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. या प्रमुख मुद्द्यांनी बाळाराम पाटील या निवडणुकीला सामोरे जातात आणि येत्या 23 तारखेला बाळाराम पाटील मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास देखील रवींद्र भगत यांनी व्यक्त केला आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोकठोक, कळंबोली.